आहे। सर्वप्रथम तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे कृष्ण जन्माष्टमी। दरवर्षी आपण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो। तर मी खूप आनंदी आहे आणि उत्साही पण आहे आणि काम करण्यास खूप मजा येते। या दिवशी खूप कामं असतात, बिझी डे असतो पूर्ण म्हणजे आठवड्याच बिझी असतो। खूप कामं करावी लागतात, खूप प्लॅनिंग असते, 56 पदार्थ बनवावे लागतात। मी देवाला 56 भोग लावते। सगळं असं हे जे त्यामुळे मला व्हिडिओ पण बनवता आले नाहीत आणि मी बरेच दिवसापासून व्हिडिओ पण टाकले नाही। तुम्हाला माहितीच आहे हे, त्याचं कारण हेच आहे की इकडेच मला वेळ द्यावा लागला मला। आणि या दिवशी खूप म्हणजे कामं तर असतातच, त्यासोबत कृष्णाला 3 वेळा आरती असते, अभिषेक असते। हे सगळं आज मी तुम्हाला दाखवणार आहे, पूर्ण डेकोरेशन ते सगळं। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता आपण सकाळचं जे काही रुटीन असतं, आरती, अभिषेक, हे सगळं मी तुम्हाला दाखवते। चला तर मग आता आपण सुरुवात करू। आता कृष्णाची आरती, अभिषेक ते सगळं झालं। आता श्रावण सोमवार आहे, मी बेल पण चढवते। मग आता आपण महादेवाचं पण अभिषेक करून मग आपण बेल वगैरे ते पण चढून घेते पटापट। आणि यामुळे ना दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे खूप जरा थोडीशी घाई पण झाली, पण सगळं तर करावंच लागतं आल्यावर, म्हणून आता हे पटापट आवरते। आणि जे काही पदार्थ आहेत बरेचसे काही बनवायचे, ते म्हणजे बरेचसे काही झालेले आहेत आणि आज थोडंसं काही बनवावं लागतं आणि इतर पण दुसरी कामं असतात, मुलांचा डबा असतो, हे सगळं बनवावं लागतं। म्हणजे झालं माझं ते सगळं बनवून, पण हे सगळं आज दिवसभर करावं लागतं ते आणि हे एकत्र म्हणल्यावर खरंच खूप म्हणजे कामं असतात। आता इकडं मी हे सगळं आरती वगैरे सगळं आता करून घेते, बेलपत्री वगैरे चढून झालेलं आहे। आणि आज जवस आहे आपल्या शिवमूठमध्ये, हे सगळं कृष्णाचे आज बरेचसे कामं असतात, हळदी लेपन असतं, पुष्पजलधारा असतात, बरेचसे खूप कामं, म्हणजे त्याला प्रत्येक वेळा वेगवेगळे ड्रेस घालावं लागतं हे सगळं। आणि सकाळी वेगळा ड्रेस असतो, म्हणजे पुन्हा संध्याकाळी वेगळा असतो आणि पुन्हा पाळण्याच्या टाईमला वेगळा असतो। हे सगळं आता मी जे थोडेसे काही पदार्थ आहेत ते सगळं बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। आता मी इथं पुरी घेतलेलं आहे, पीठ मळून घेतलेलं आहे पुरी। तर आता मी इथं पुरी तळून घेते आणि बनवते। आणि दुसरे बरेचसे पदार्थ आहेत, भरपूर कृष्णाला जे जे आवडतं ते सगळं इथं बनवावं लागतं। ताकाची कढी असते, पोहे असतात, चिवडा असतो, म्हणजे जे टिकत नाही ते सगळं आज बनवावे लागतं। दिवस जातो याच्यामध्येच। तर आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे। आता मी इथे साबुदाणा पण बनवणार आहे, पहिल्यांदा साबुदाणा खातो आम्ही। मग आता जवळपास 2:30-3 वाजत आलेले आहेत आणि मग खाऊन मग बोलते तुमच्याशी। तर आता इथं आम्ही आता जवळपास 4 वाजत आलेले आहेत आणि आता मांडायला घेते, म्हणजे आपले 6-6:30 वाजता आरती होईल। इथं सगळं आता म्हणजे असं आम्ही इथं हे केलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये वेगवेगळे आपले बाऊल ठेवलेले आहेत आणि कृष्ण पण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पदार्थ आहेत ते सगळं इथं व्यवस्थित छान असं मांडून घेऊन मग कृष्णाला आज 56 भोग बरेच जण लावतात, काही जण लावतात, पण वर्षातून जे आज नाही केले तर कोणत्याही दिवशी आपण करू शकतो वर्षभरातल्या। कुणा ज्यांच्या त्यांच्या भक्तीवर अवलंबून असतं ते, कुणी नाही केलं तरी चालतं, पण देव कधी असं म्हणत नाही की माझ्यासाठी हे करा, माझ्यासाठी ते करा, पण आपली एक इच्छा असते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या असतात। आणि मला आवडतं आणि वर्षभरामध्ये कधी
पण आपण हे करू शकतो, पण हे जन्माष्टमीच्या दिवशी म्हणून मी आजच करत असते. पण बऱ्याच जण कुणी दसऱ्याच्या दिवशी करतं, कुणी दिवाळीमध्ये करतं. बरेच जण प्रत्येकाच्या आपापल्या सोयीनुसार हे सगळ्या गोष्टी करत असतात. सगळ्यात महत्त्वाचं आपली भक्ती असते. देवाच्या प्रती आपण काय करत असतो किंवा आपले भावना काय असतात, आपण समाजामध्ये वागत असते वेळेस काय आपलं मन असतं दुसऱ्याच्या प्रती, आपण कधी चांगलं वागायचं असतं, हेच खरंच खूप महत्त्वाचं असतं. हे सगळं फक्त आपण इच्छा म्हणून किंवा एक आपला भाव म्हणून करत असतो. पण आपलं वागणं दुसऱ्यासोबत कधी म्हणजे वागत असते वेळेस कोणत्या मनाने आपण वागतो हे खूप महत्त्वाचं असतं. सगळ्यात देवाला पण तेच आवडतं आणि कृष्ण भक्तीमध्ये हेच महत्त्वाचं आहे की आपण कसं वागलं पाहिजे समाजामध्ये, किंवा आपल्या प्रेम कसं दाखवलं पाहिजे मोठ्यासोबत किंवा छोट्यासोबत. आणि हे सगळं करत असते वेळेस आणि आपली प्रगती कधीच थांबवायची नसते. हे सुद्धा आपल्या भक्तीमध्ये सगळं आहे. आणि कृष्ण भक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ आहे. आणि आपल्याला माहीतच आहे कृष्णाचे सगळं काय आहे काय नाही ते. जेव्हा आपण भोग लावतो तेव्हा त्याच्यावर पूर्ण तुळशीचं पान ठेवायचं असतं, तर तेव्हाच ते पूर्ण झालेलं असतं. आणि पाणी पण ठेवायचं असतं. प्रत्येक वस्तू म्हणजे पदार्थावर तुळशीचं पान ठेवायचं, तेव्हाच कृष्णाला ते अर्पण होतं. कृष्णासोबत तुळशीचं महत्त्व खूप आहे आणि म्हणून दररोज तुळशीपत्र चढवायचं असतं. सकाळचे अभिषेक झाले, आरती झाली आणि आज श्रावण सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आल्यामुळं खूप म्हणजे घाई पण झाली आणि खूप असं बिझी डे असतो आजचा पूर्ण. आणि काही पदार्थ अगोदर बनवलेले असतात, काही पदार्थ आज बनवायचे असतात. पुरी, भाजी, भजी, पापड हे सगळं आज असतं. ताकाची कढी असते, खिचडी असते, कृष्णाला जे आवडतात पोहे, हे बरेचसे पदार्थ आज बनवायचे असतात. आणि ते दाखवणं पण शक्य नाही कारण खूप घाई होते एक दाखवणं आणि हे पूर्ण मांडणं, सगळी रांगोळी काढायची असते, त्यामुळे पूर्ण वेळ जातो, त्यामुळे दाखवणं शक्य नाही आहे. आता आपली आरती पूजा मांडून झालेली आहे. आता आरती करायची आहे, मग आरती पण दाखवू मला. आणि 56 भोगमध्ये काय काय कुठले पदार्थ आहेत ते सगळं तुम्हाला दाखवते. चला तर मग आता आपण सुरुवात करू. तर आता इथे सगळं मी तुम्हाला दाखवते. तर इथं आहे आपण फ्रूट्स आहेत हे सगळे. चेरी आहे, पेर आहे, मोसंबी आहे, डाळिंब आहे, इथं आहे बासुंदी आहे, ही आहे तांदळाची खीर, इथं आहे लोणी, इथं आहे दही आहे, आणि इकडे आहे मसाला दूध. हे सगळं कृष्णाच्या आवडीचं आहे. आणि इकडे आहे दूध आहे, आणि इकडं ताक आहे, आणि इकडं पाणी, तूप आणि मध आहे. इकडं आहे पेरू, संत्री आहे, चेरी आहे, इकडं आहे खिचडी, इथं आहेत शंकरपाळे, लाडू आहेत हे शेंगदाण्याचे, जामून, मुरमुऱ्याचे लाडू, गोड शंकरपाळी, शेव आहे, ड्रायफ्रूट्स आहेत इकडं बदाम, खारीक, काजू, पिस्ता, मनुके, आणि तिकडे चिवडा आहे आणि तो लिंबू सरबत आहे. इथं आहेत रवा लाडू, करंजी, जिलेबी, पेढा आहे, हा दूध मलाई, आणि हा पण पेढाच आहे. आणि ही काजू कतली, आणि हा आहे आपला धोंडा आहे, म्हणजे अधिक मासामध्ये बनवतात तो प्रकार आहे हा. आणि इथं लाडू आहेत, तीळ लाडू आहेत, भजी आहे, मसाला पान आहे, मोतीचूर लाडू आहे, आणि हे आहेत कडधान्य आपले, चणे आहेत, मटकी आणि मूग, आणि तिकडे आहे पुरी, कढी आहे, पोहे आहेत, बेसन लाडू आहे, बालुशाही आहे, सॅलड आहे, इथे काकडी, वरण आहे, भात आहे, पाणीपुरी आहे, आणि गाजर आहे.
आणि इकडे सगळे आम्ही असं हे पाळणा केलेला आहे आणि ही एक अशी फळी होती त्यालाच आम्ही असं होल पाडून सगळं केलेलं आहे। आणि इकडे सनफ्लावर आहेत, हे इकडे व्हाईट कलरचे फुलं म्हणजे असं चारी बाजूने असं 4 फुलं लावणार आहोत। आणि ही जी क्रिएटिव्हिटी आहे पूर्ण आमच्या अंशूची आहे, त्याला खूप आवडतं आणि त्याला सुचतं पण असं वेगवेगळे क्रिएटिव्हिटी करायला आणि त्याला आवडतं पण। आणि त्याची ही कल्पना कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि त्याच्या मागे एक सपोर्ट म्हणून एक कृष्णाला छान पण दिसेल आणि सपोर्ट पण मिळेल म्हणून एक अशी दोरी बांधत आहोत। आणि वरच्या साईडला सगळं झेंडूची जी माळा आहेत ते सगळे आम्ही वरच्या साईडला बांधणार आहोत आणि छान पण दिसेल आणि ही दोरी आहे म्हणून कळणार पण नाही म्हणून। आणि असं छान असं क्रिएटिव्हिटी ही सगळं पूर्ण अंशूचीच आहे, त्यामुळे कमेंटमध्ये सांगा। आणि ही अशी गोल रिंग करून त्याला मोर पीसेस चिटकवलेले आहेत आणि हे छान असे रेड फुलं, व्हाईट कलर आणि येल्लो अशी फुलं चिटकवलेले आहेत। आपल्या पाळण्याची आता पूर्ण तयारी झाली आहे आणि इथं अगोदर दाखवलेच होते मी तुम्हाला, इथं आहेत व्हाईट कलरचे सनफ्लावर आणि हे अंशूने बनवले आमच्या, हे पूर्ण हे घरामध्येच बनवलेलं आहे। हे मोराचे पंख आहेत आणि हे आहे ते लाल कलरचे फुलं आहेत आणि हे पूर्णपणे स्वतः हाताने हे सगळं बनवलेलं आहे। तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आता पूर्ण आपली तयारी आहे, आता मग कृष्णाचे आपण अभिषेक करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला 12 वाजता पाळणा घालायचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हे सगळं करत करत मध्ये मध्ये घरकामं पण असतात। आता भांडी पडलेली आहे, जेवण वगैरे झालं, माझा तर उपवास असतो पण दुपारपासूनची पूर्ण भांडी होती आणि ते सगळं आता मी घासून घेते, म्हणजे बरा 1 तासभर वेळ आहे, रेस्ट करू शकते पण हे कामं राहतात म्हणून आता हे काम करणं पण गरजेचं होतं माझ्यासाठी म्हणून। आणि उद्या सकाळी भरपूर पडली असती म्हणून आता हे बरेचसे जे पडलेले आहेत कामं ते सगळं मी करून घेतले। आणि ते काम झाल्यावर आता हे वरच्या साईडने आपल्या पाळण्याच्या असे झेंडूचे जे माळा होत्या ते सगळं असं व्यवस्थित छान असं बांधून घेतलेलं आहे। आणि आता पूर्ण जे कसं दिसतं इकडे रिवची ना खूप मस्ती सुरू आहे, काही पण करतो तो, देवाजवळून हलतच नाही, बाजूला पुढे जातच नाही, जेवायला पण तिथेच बसला होता, तो काय सुरू आहे त्याचं काही कळत नाही। आता आपण हळदीले पण ते करून घेऊया। पण झालं, पुष्प जलधारा सगळं आपलं झालेलं आहे आणि कृष्णाला येलो कलरचा आपण इथं ड्रेस घातलाय आणि हा हार घातलाय आणि हे असे 2 हार घातलेत आणि इथं त्याचेच मॅचिंग अशी बांगड्या घातलेत कृष्णाला आणि ही त्याची बासुरी आहे रेग्युलरचीच, तुम्हाला माहितीच असेल ती। आणि सकाळचाच मेकअप आहे, हा येलो ड्रेस आहे, खूप आपला कृष्ण खूप सुंदर आणि छान क्यूट दिसतोय। आणि आता आपल्याला थोड्या वेळात
पाळणा घालायचा आहे। पाळण्याची पण आपली सगळी तयारी झालेली आहे। पाळणा पण आपला सजून रेडी आहे आणि थोड्या वेळात लगेच आपण पाळणा घालू। आणि आता बरोबर 12 वाजलेले आहेत, इथे पाहू शकता। आणि आता आपण पाळणा घालूया। चला असा होता आजचा दिवस। पूजा, डेकोरेशन हे सगळं कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।